देशमुख आज ग्रामविकास मंत्री महोदयांनी खूप महत्त्वाचं विधेयक मांडले। माझा त्याला पाठिंबा आहे आणि पाठिंबा देत असताना मंत्री महोदयांना मला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की हा स्वीकृत सदस्याचा जो प्रस्ताव आपण मांडलेला आहे यामध्ये एखादा सदस्य ज्यावेळेस स्वीकृत म्हणून तो दिला जाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, त्याची 5 वर्षाची ती कार्यकाळ फिक्स असेल का? भाग 1 आणि भाग 2 आज आमच्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 68 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्यातले भारतीय जनता पार्टीचे 38 आहेत, अजितदादा गटाचे 11 आलेत, शिंदे सेनेचे 8 आलेले आहेत, तुतारीचे 5 आहेत आणि आम्ही अपक्ष म्हणून छोटे पक्ष आघाडी करून 6 निवडून आलेलो आहोत। तर 10% येणारे 7 सदस्य याचं बायफर्केशन आपण कसं करणार? पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या लोकांसोबत आघाडी करून जर एखाद्याने वेगळा गट स्थापन केला तर आपण त्याला स्वीकृत सदस्यपद देणार का? का चिन्हाचे जे आहेत भारतीय जनता पार्टीचे 38 आहेत त्यांना 4 देणार, 11 घड्याळाचे त्यांना 1 देणार, बाणाचे 8 आहेत त्यांना 1 देणार, तुतारीला आणि आमचे आघाडीचे 6 आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं स्वीकृत सदस्य बहाल करणार याचं क्लिअरिफिकेशन आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांनी द्यावं। किती त्या पक्षाला किती आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्या आघाडीला मिळणार का? यामध्ये विषय असा आहे की आपण नगरपालिकामध्ये आता स्वीकृत सदस्य घेतले आणि त्या ठिकाणी आकडेवारी आपण ठरवत असतो, त्याची एक पद्धती आहे आकडे ठरवण्याची। याही ठिकाणी आपण सांगतो ते सभासदाचे नामनिर्देशन करताना जिल्हाधिकारी मान्यताप्राप्त पक्षाचे किंवा नोंदणीकृत पक्षाचे किंवा गटाचे तौलनिक संख्याबळ विचारात घेईल। आपलं संख्याबळ किती आहे हे संख्याबळ विचारात घेतलं जाईल आणि अशा प्रत्येक पक्षाच्या किंवा गटाच्या नेत्याशी विचार विनिमय करून जी पद्धती आता आपल्या नगरपालिकामध्ये किंवा महानगरपालिकामध्ये जी पद्धती आहे त्याच पद्धतीचा अवलंब या ठिकाणी होईल। शक्यतोवर जिल्हा परिषदेतील अशा पक्षाच्या किंवा गटाच्या संख्याबळाच्या प्रमाणात सभासदांचे नामनिर्देशन करील अशा पद्धतीची परिस्थिती जिल्हाधिकारी करतील अशी परिस्थिती आहे। किंवा कोणत्याही पक्षाचा किंवा गटाच्या नसलेल्या निर्वाचित सभासदास निवडणूक निकालाच्या अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 महिन्यापेक्षा अधिक असणार नाही इतक्या कालावधीत आघाडी तयार करता येईल आणि तिची नोंदणी झाल्यावर उक्त अधिनियमाच्या तरतुदी निवडणूक पूर्व आघाडी असल्याप्रमाणे अशा आघाडीच्या सभासदांना लागू होतील। त्यामुळे बाबासाहेब मीच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आघाडी करा, त्यामुळे तुम्हीच मला प्रश्न विचारायला लागला परत की काय होईल। त्यामुळं आपल्याला या अनुषंगाने मी सांगतो की ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपलं नगरपालिकामध्ये ही व्यवस्था आता चालू आहे, त्या ठिकाणच्या तौलनिक संख्याबळानुसार त्या पक्षाचा गटनेता किंवा त्या आघाडीचा गटनेता जी नावं सुचवतील आणि ज्या त्यांच्या संख्येप्रमाणे जेवढे सदस्य त्यांचे बसतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या सदस्यांची संख्या त्या पक्षाची या निमित्तानं होईल। 1 वर्षाचा विषय सगळ्यांना अनेकांनी सांगितलं की 1 वर्षाचं करता येईल का? आपण जर त्या सदस्याला आपण आपलाच गटनेता मला वाटतं त्याची नेमणूक करतो, आपण त्या सदस्याला 1 वर्षात राजीनामा द्या म्हणलं तर त्याच गटनेत्याला पुन्हा दुसरं नाव देण्याचा अधिकार जो आपण नगरपालिकेमध्ये करत असतो। मला वाटतं ह्याच्यासाठी वेगळं करायची आवश्यकता नाही, पण त्याचा राजीनामा घ्यायची जबाबदारी गटनेत्याची राहील ना। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर मला वाटतं खूप सगळ्या सदस्यांनी या बिलाचं स्वागत केलेलं आहे आणि मला